वाचन संस्कृती आणि साहित्य चळवळ ही कोकणची प्रगल्भ परंपरा। ग्रंथालय चळवळीची सुरुवात कोकणातून झाली। अशोक गाडेकर। रायगड जिल्हा ग्रंथालय संघ आणि माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या शेठ करसनदास मुळजी वाचनालय ग्रंथालय यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन ग्रंथालयाचे संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले। आयोजित स्वागत कार्यक्रमात आपल्या मनोगतात गाडेकर यांनी कोकणामध्ये मी सर्वात अधिक कालावधीत काम केल्याचे सांगितले। येथील माणसं आणि ग्रंथालय मी जवळून निरखून पाहिले आहेत। वाचन संस्कृती आणि साहित्य चळवळ ही कोकणची उत्तुंग परंपरा असल्याने ग्रंथालय चळवळीला कोकणातून सुरुवात झाली असल्याचे महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले। कोकणात 1828 मध्ये पहिले ग्रंथालय रत्नागिरी येथे, 1838 मध्ये अहमदनगर येथे, नंतर नाशिक येथे सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात झाली। कोकणात विद्वान व गुणवत्ता असलेली दर्जेदार माणसं आहेत। रायगड जिल्ह्यात वाचनालयाची संख्या अवघी 62 असली तरी त्यांचा दर्जा व गुणवत्ता अप्रतिम आहे। ग्रंथालयाचे संगणकीकरण करताना शासनाचे सॉफ्टवेअरला जोडावेत अशा सूचना देताना महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयाचे आज्ञावलींना जोडायचे असल्यास सांगितले। जिल्ह्यात ग्रंथालयांना जी काही शासकीय योजनेतून मदत व सहकार्य लागेल ती दिली जाईल असे अशोक गाडेकर यांनी आश्वासित केले। याचवेळी त्यांनी LTC परीक्षेचा निकाल जाहीर केला। राज्याच्या एकूण निकालात रायगड जिल्ह्याचा निकाल 84% इतका लागला असल्याचे त्यांनी सांगितले। रायगड जिल्हा ग्रंथालय संघाने माथेरान येथे आयोजित केलेल्या नीटनेटक्या कार्यशाळेचे गोड शब्दात कौतुक केले। कार्यशाळा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, ग्रंथालय संचालिका मुंबई श्रीमती मंजुषा साळवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, ग्रंथालय संचालक सुनील हुसे, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, उपाध्यक्ष शैला पाटील, कार्यवाह तुकाराम पवार, अभिजित चौधरी, संजय खांबेटे, संचालक सुधीर शेठ, पत्रकार अशोक काते उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचे स्वागत कार्यकारिणी मंडळाने तर आभार अभिजित चौधरी यांनी केले। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवक यांच्यासाठी मार्गदर्शक मेळावा, शिबिर आणि कार्यशाळेचे आयोजन केलेलं आहे। सर्वप्रथम या कार्यशाळेचं उद्घाटन केलं। खरं तर या जिल्ह्यामध्ये 60 ग्रंथालय असून यातील सर्व प्रतिनिधी आज उपस्थित आहे याचा मला या ठिकाणी आनंद वाटतो। या कार्यशाळेमध्ये आपण LGMS प्रणाली असेल, शासनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार योजना, राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत आपण जे विविध प्रकारचे अर्थसहाय्य करत असतो, या अर्थसहाय्याविषयी सर्व ग्रंथालयांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केलेलं आहे। आणि जी काही आपण ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा घेतो, 2024ची परीक्षा झाली, या परीक्षेचा निकाल आज आपण जाहीर केला। राज्याचा निकाल हा 74% लागलेला आहे, तर तुमच्या रायगडचा निकाल हा 84% लागलेला आहे। 2 दिवस ही कार्यशाळा आहे। या 2 दिवसामध्ये विविध प्रश्नांवरती साधक बाधक चर्चा होणार आहे। मी आपल्या या कार्यशाळेसाठी खूप शुभेच्छा देतो आणि नगरपालिकेने, नगर परिषदेने या कार्यशाळेसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। आणि संघाचे जे काही पदाधिकारी आहेत ते सगळे उत्साही पदाधिकारी मला या ठिकाणी दिसून आले। त्यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयासाठी जागा जी उपलब्ध झालेली आहे त्यासाठी योगदान देण्याचं मान्य केलेलं आहे। आणि लवकरच त्या ठिकाणी इमारतीची पूर्ण करणे काही बाबतीने करण्यात राजाराम मंदिर ग्रंथालय प्रतिष्ठानच्या जिल्ह्यातील 5 ग्रंथालयांना संगणक मिळालेलं आहे। त्यामुळे सर्व जी 5 ग्रंथालय पात्रवधी त्यांना मिळाले। पुढच्याही टप्प्यामध्ये आपण जास्तीत जास्त कसे संगणक घेता येईल, ग्रंथ कसे देता येतील या बाबीचा विचार करणार आहोत।